हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत फ्रंट नेकचं पानगळा ब्लाऊज डिझाईन। आता हे फ्रंट साईडचं कटिंग केलेलं आहे। इथे चेस्ट साईज आहे 10 इंच। आता हे जे तुम्ही पाहत असाल हे आपण 4 टक्स आहे तर टक्स येईल त्यामुळे मी पाऊण इंच वाढवलेला आहे। 1.5 इंच सिलाई मार्जिन आणि चेस्ट साईज इथे तुम्ही पाहू शकता 10 इंच आहे। आता उंची आपण जेवढी घेतो तेवढी आता इथे टोटल 12 आहे आणि ही पाऊण इंच खालच्या बाजूने मी वाढवलेली आहे, कारण खालच्या बाजूने जिथं आपण क्रॉस पट्टी जोडतो तिथे अर्धा इंच सिलाईमध्ये जातं, म्हणून मी इथे पाऊण इंच एक्स्ट्राची वाढवलेली आहे। हे अशा पद्धतीने इथे क्रॉस पट्टी जोडली जाते आणि हा 4 टक्स ब्लाऊज आहे। आता इथे टक्समध्ये टक्सचं मार्किंग होतं म्हणून इथे 1 इंच किंवा 1.5 इंच आपण टक्स देत असतो। दोन्ही बाजूने मी पाऊण इंच देते, कारण हेवी साईज चेस्ट आहे म्हणून मी साईडला 1.5 इंच वाढवलेलं आहे। कारण हा टक्स दिल्यानंतर हे जे कापड इथे कमी होतं ते साईडला ॲडजस्ट व्हावं म्हणून मी साईडला 1.5 इंचाचं मार्जिन वाढवलेलं आहे। हे पहा, हे वाढवलेलं मार्जिन। अशा पद्धतीने 4 टक्सचं थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। पूर्ण 4 टक्स ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही पाहून घेऊ शकता। आता इथे बोटनेक ब्लाऊज आहे आणि शोल्डर आहे 15 इंच, तर त्याच्या मी अर्ध घेतलेला आहे 7.5 इंच। गळा रुंदी घेणार आहे 4 इंच, कारण बोटनेक ब्लाऊजमध्ये गळा रुंदी ही नेहमी 4 इंचच असते। कमी साईज असेल 30-32 तर तुम्ही 3.5 पण घेऊ शकता। आता खालची रुंदी पण इथं 4 इंचच घेतात खरं तर, पण काही कस्टमरना 4 इंच खूप कमी वाटतं म्हणून इथे आपण जास्त नाही पण 5.5 इंच उंची पुढच्या बाजूने वाढवणार आहोत आणि इथेच आपण ह्याला पानगळ्याचा शेप देणार आहोत। आता खालच्या बाजूने पण मी रुंदी 4 इंचच घेतलेली आहे आणि हा बॉक्स आपण तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, इथं मार्किंग केलेलं आहे आपण 6 इंचावर, कारण अर्धा इंच सिलाई मार्जिनमध्ये जातं, म्हणजे उंची 6 इंच घेतलेली आहे, रुंदी नाही। रुंदीमध्ये कुठलंही चेंज करता येत नाही, रुंदी आहे तेवढीच राहते। आता इथे आपण पान गळ्याचा शेप देणार आहोत। त्यानंतर मी आधी इथे हे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे, कारण जास्त खोलून जर तुम्ही आकार दिला तर हा ब्लाऊज मात्र पुढच्या बाजूने खूप ओपन होतो, म्हणून कारण रुंदी जास्त आहे म्हणून जास्त डीप नाही द्यायचा इथे पानगळ्याचा शेप। वरच्या बाजूने अशा पद्धतीने नॉर्मल 1.5 इंचाच्या वरतीच पानगळ्याचा आकार द्यायचा आहे। आता हा आकार देऊन झालेला आहे। आपण इथे वापरणार आहोत कॅनव्हास, तर मी इथे तुम्ही असंच इन आउट पण करू शकता, पण गळा व्यवस्थित फिनिशिंगसह बसण्यासाठी मी इथे कॅनव्हास वापरणार आहे। मी डबल फोल्ड कॅनव्हास घेतलेला आहे। बंद बाजू अशा पद्धतीने ब्लाऊजच्या बंद बाजूकडून ठेवलेले आहे आणि जसं आपण गळ्याला मार्किंग केलेलं आहे तसं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता ओपन बाजूने पण अशा पद्धतीने मार्किंग करायचं, म्हणजे आपल्याला शिलाई करताना त्या मार्किंगवरती शिलाई करायला येतं आणि सोपं जातं शिवणकाम करताना। तर आता मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने आपण इथे गळ्याचा साईडचा भाग कट करून घ्यायचा आहे, आतला आपण कट करणार नाही, इथे मी जॉईंट देणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी इथे सेंटरचा पार्ट आहे तो वेगळा केलेला नाही। गळा शिवून झाल्यानंतर वेगळा केला तरी चालतो आणि नंतर हुक आयपट्टी केली तरी चालते। आता मी जसं गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे इथं कापड घेतलेला आहे आणि अर्धा इंच कापड साईडने एक्स्ट्रा ठेवलेला आहे, कारण हे कापड आपण साईडला ठेवलेलं कापड या कॅनव्हासला फोल्ड करून घेणार आहोत साईडने शिलाई करून। तर हे अशा पद्धतीने पूर्ण फिनिशिंगचं गळ्याचं जे साईडचं कापड आहे आता हे शिलाई करून झाल्यानंतर सेंटर मार्किंग करायचे आहे आणि ब्लाऊजचा जो पार्ट आहे अस्तरचा तो अगोदर मेन ब्लाऊजच्या कापडला अगदी फिनिशिंगसह जोडून घ्यायचा आहे। पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित, कुठंही गोळा होणार नाही ब्लाऊज किंवा अस्तरचं कापड। अशा पद्धतीने तुम्ही अगदी फिनिशिंगसह शिलाई करून घ्या। मी इथे पिन वगैरे लावलेले नाहीत। तुम्ही जर नवीन असताल आणि शिलाई करताना जर अवघड जात असेल तर तुम्ही इथे पिन लावून घ्या आणि मग नंतर तुम्ही शिलाई केली तरी चालते, म्हणजे कापड सरकत नाही। आता साईडचं जे एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आहे ते अगोदर कट करून घ्यायचं आहे। एकदम व्यवस्थित कट करायचं आहे, कमी जास्त कुठं ठेवायचं नाही, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते। अशा पद्धतीने पूर्ण कापडही कट करून झालेला आहे। आता ब्लाऊज सेंटर पॉईंट आहे तोही व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याचा सेंटर पॉईंटला येईल। आता सेंटर पॉईंटचं मार्किंग केल्यानंतर हा कॅनव्हास आहे, कॅनव्हासचा सेंटर पॉईंट आणि ब्लाऊजचा सेंटर पॉईंट एकमेकांवर व्यवस्थित अटॅच करायचे आहेत आणि मग मधी हे पेपर पॅटर्न नाही, कॅनव्हासचं पॅटर्न सरकू नाही म्हणून 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण साईडने शिलाई मारणार आहोत। तर आता हे धागा मी अगोदर कट करून घेते आणि नंतर साईडने आपण
जसं गळ्याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी दोन्ही साईडने मार्किंग केलेलं आहे चॉकने. त्यामुळे काय होतं की शिलाई करताना अगदी परफेक्ट मेजरमेंट, म्हणजे त्याच्यावरती शिलाई केली की कमी जास्त होत नाही. अंदाजे म्हटलं की कमी जास्त होऊ शकतं. आता मी इथे गळ्याचा आकार जास्त मोठा होऊ नाही म्हणून मी सेंटरला थोडंसं आधी इथं कोन आहे, तर मी हा कोन व्यवस्थित जॉईन करून घेणार आहे. हे अशा पद्धतीने, अशा पद्धतीने थोडंसं इथं कॉर्नर मी अशा पद्धतीने तिरका जोडून घेणार आहे आणि मग बाजूची जी शिलाई आहे ती मारून घेणार आहे. आता बाजूची शिलाई मारून झाली की 1/4 इंचाचं मार्जिन सोडून पूर्ण गळ्याचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडला पण छोटे छोटे कट द्यायचे आहे आणि सेंटरला पण एक कट देऊन घ्यायचा आहे आणि नंतर हे कॅनव्हास फोल्ड करायचा आहे. हे पास आता ही पूर्ण कॅनव्हास आतल्या बाजूने फोल्ड करायचा आहे आणि यावरती तुम्ही प्रेस करून आतल्या बाजूने हात शिलाई करू शकता किंवा अशा पद्धतीने गळ्यावरती दाबटीप द्यायची आहे आणि नंतर हात शिलाई केली तरी चालते. आणि नंतर मग आपण हा सेंटर पार्ट आहे त्याला मधून कट करून मग त्याला हुक पट्टी किंवा बटन पट्टी केली तरी चालते. आणि जर तुम्हाला पुढच्या बाजूनही ओपन नको असेल, मागच्या बाजूने जर ओपन गळ्याचा ब्लाऊज शिवला असेल तर मग मात्र अशा पद्धतीनेच ठेवायचं आहे आणि जसं रेग्युलर 4 टक्स ब्लाऊजला आपण टक्स मारतो त्या पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने सुंदर अशी फ्रंट साईडची पानगळा ब्लाऊज डिझाईन अगदी फिनिशिंगसह शिलाई करून झालेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा. तुमच्या नवीन मैत्रिणी असतील तर त्यांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.